हॅलो, हाय अँड वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो आय एम शुभांगी. लास्ट टाइम मी जो फर्स्ट व्लॉग बनवला होता जिथे आम्ही पिकनिकला गेलो होतो त्याचा तो माझ्या चॅनलवरती आहे. जर तुम्ही नवीन असाल आणि बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा. आणि आज हा व्लॉग बनवते तो हा असंच घरातल्या घरात आम्ही काय करतो आहे रुटीनमध्ये. तसं आज काहीतरी स्पेशल करतो आहे. आज एक नवीन खाण्याचा पदार्थ ट्राय करतो आहे. विदर्भामध्ये सगळ्यात स्पेशल असा रोडगे हा पदार्थ खूपच म्हणजे फेमस आहे विदर्भामध्ये. तर तो आम्ही बनवतो आहे. बट म्हणजे ॲक्च्युअलमध्ये रोडगे हे याच्यामध्ये गौरी वगैरे त्याच्यामध्ये बनवले जातात. पण आम्ही एक ट्राय करणार आहे की आम्ही एअर फ्रायरमध्ये ते बनवणार आहे. सो बघूयात बनतं की नाही. तर एअर फ्रायर हे मला कंपनीकडनं मिळालं आहे ॲज अ दिवाळी गिफ्ट म्हणून. सो आम्ही ट्राय करतोय नवीन पदार्थ त्याच्यामध्ये बनवायचं. आम्ही लास्ट टाइम पिझ्झा बनवला होता, त्याच्या आधी पनीर टिक्का बनवला होता आणि आज आम्ही रोडगे ट्राय करणार आहे. बनतील का नाही माहिती नाही, पण जस्ट ट्राय करूयात. जर नाही बनले तर मग त्याच्या बिट्ट्या तयार करू. बिट्ट्या पण बिट्टी ही असते ना, त्याला डीप फ्राय करावं लागतं तेलामध्ये आणि जे रोडगे असतात त्याला फक्त भाजून घ्यावं लागतं. तो बघूयात होतं की नाही. तर आता त्याचीच तयारी सुरू आहे घरामध्ये. आता 11 वाजलेत. 11:30ला मला जॉईन करावं लागेल ऑफिसमध्ये. त्याच्यामुळे मी तर नाही बनवणार, मम्मी पप्पाच बनवतील. मम्मी बनवते उंडा, इकडे बसली आहे, आणि पप्पा बनवत आहेत भाजी. इकडे मम्मी बनवते आहे हे रोडगे. हे माझं ऑफिस, वर्क फ्रॉम होम असतं माझं. सो मी दिवसभर इथेच बसलेली असते. इकडे आहे भाजी. ते गाणं ऐकलं असाल ना तुम्ही, आलू वांग्याच्या भाजीचा रस्सा आणि गपगप शिरा ग, तेच चाललंय इथे. आलू वांगे नाही, फक्त वांगे. फक्त वांगे आहे. आलू का बरं नाही? भरलेले वांगे. भरलेले वांगे हा, असे नसतात भरलेले वांगे. नाही तर कसे असतात. आमच्या घरी खूपच तेल खातात यार. तर्री पाहिजे भाजीला. तर्रीची भाजी वेगळी लागते खायला. ठसकेबाज भाजी म्हणतात याला. विदर्भाचा ठसका. विदर्भाचा ठसका. आमच्या घरी मोस्टली भाजी पप्पाच बनवतात, कारण मला पप्पांच्या हातची भाजी खूप आवडते खायला. मम्मीपेक्षा पप्पांना स्वयंपाक जास्त चांगला जमतो. आणि असं म्हटलं की मम्मीला राग येतो. पप्पांना भाजी जास्त चांगली जमते मम्मीपेक्षा. भात झाला, भाजी झाली. आता फक्त बिट्ट्या राहिल्या. नाही, रोडगे राहिले. तेही जमतात की नाही काय माहिती. नाही तर बिट्ट्या बनवाव्या लागतील. जमतात ना, जमवायला काय झालं. चला एक ट्राय करूयात. हे एअर फ्रायर, हे पिजन कंपनीचं आहे. एअर फ्रायर छान आहे तसं, कंपनी वगैरे खूपच चांगली दिली आहे पिजन. आता एअर फ्रायर मध्ये आपण बिट्ट्या बनवू. कसं बनतात माहित नाही. बिट्ट्या नाही, रोडगे. एवढे मोठे बसतील नाही का त्याच्या? मग आता त्याचं काय करायचं? छोटे पाहिजे ते. एक तर बसते ना. अरे बाबा, ते शिजिन नाही आतमधून. मग मशीन छोटी आहे ना, लहान पीस बनवावं लागतील. ते आपण दालबाटी बनवतो तेवढं. एवढं दालबाटी एवढं मग खूप छोटं झालं. मग तर ते दालबाटी म्हटल्यावर बघ, मी आता तुला दाखवतो बनवून. हा, मम्मीने बनवले ते पप्पांना आवडले नाही. आता पप्पा वेगळं बनवतात. नाही कच्चा राहील ना आतमधून. बरं ठेवून पाहिजे छोटा वाला. कसं ठेवायचं तुम्ही ठेवा तुमच्या हाताने. ठेवून पाय. त्याच्या आतमधून तेल लावलं. पण मग त्याचं प्रोग्राम काय सिलेक्ट करायचा दालबाटीसाठी, आणि किती वेळ ठेवायचं ते? तेल लावलं थोडस. करा ना स्टार्ट. झालं 20 मिनिटं 10 मिनिटांना आपण बंद करून बघू. काय करायचं मग? अगं ते एक पहिले टेस्ट करून बघूया, नंतर मग बाकी ठेवू. त्याला किती 45 मिनिट्स लागत आहे बनायला? ते पहिले आपण 25 मिनिटं ठेवले नाही. आणि जर हे नाही झालं तयार तर मग मला वाटते दालबाटी बनवून घेऊ. ते आप्याच्या पात्रामध्ये. मम्मी नाही, दालबाटी नाही.
यांना दालबाटी नाही आवडत. त्यांना तुमच्या पुरतं दळून देतो ना आम्ही. हो. 2 उंडे मागच्या वेळेस आपल्याला दालबाटी करता आपल्याला येते. दालबाटी करू. छान लागते. पिक्चर चालू आहे गाईज आमच्याकडे. माझा नवरा करोडपती. हा हेच नाव आहे ना. माझा पती हा माझा पती करोडपती. नाही ग नाही, वेगळं नाही माहिती. यांनी युट्यूब वर लावला वाटते. माझा पती करोडपतीच आहे. हो का? त्याच्यात तेल आहे ना थोडं. माझा पती करोडपती आहे. हा. ते दालबाटीवालेच कर. ते त्याच्या आतमध्ये तसं नको भरू. त्याला ते आपण दालबाटीवाला कसं करतो. हा, पोकळ हा करून. हा पोकळ करते. पोकळ करू का? हा ते दालबाटी चांगली लागेल. त्याच्यात जमणार आहे पटकन. तिला जास्त वेळ नाही लागत दालबाटी शिजायला. त्याच्यावर आपे पात्रामध्ये तर लगेच होऊन येते. हो, लगेच ते येतात. तुम्ही याच्यावर वरा हे नव्हतं का टाकलं तेल लावलं नव्हतं तेल त्याला. मग त्याला एवढा कलर काऊन नाही आला अजून. केवढे छोटे करते बघू. अगं हा तसेच कर, हा तसे. एवढे छोटे हो बाई, हे नाही हो पप्पा. नाही रे, पहिल्यासारखं तर करून ते एवढं पहिलं- नको. ते नाही एवढे नाही. एवढा करणं का? तेवढे छोटे नाही मम्मी थोडे मोठे कर. हा पहिला केला हा एवढा कर. त्याच्यापेक्षा थोडं मोठं आणखी. त्याच्यापेक्षा मोठा घेऊ. हा थोडा मोठा घे ना आणखी. तो खूपच छोटा झाला यार. भूक लागली यार. आवाज येतात पोटात. कडक झाले थांबा थांबा थांबा. काही काय नाही होत. नाही कापा ना समजा त्याला. ओ भाई जास्त कडक हो, ज्यादा कडक हो गया वो. हा बस बस बस. ते पिक्चर नाही का शाहिद कपूरचा त्याच्या हरकत झालं. ते कसं पोळी खाताना तो म्हणते कवडी कडक आहे आरी देतो का. झालं आठवण झालं ते. हम्म. तू खाऊन बघ. लागलं नाही. तू खाऊन बघ. तू खाऊन बघ ना. आतमधलं बघ, आतमधलं. झालं नाही काय शिजलं ना कच्चं थोडी आहे काही. चांगला आहे. झालं. कच्चं नाही आहे. शिजलं. सर आता कशी तू दे. मस्त. दाल याची दालबाटीच बनवूया. हे छोटे छोटे असे बनवलेत आम्ही. प्लॅन केला होता गाईस तो काही सक्सेसफुल झाला नाही. कारण त्याला ना खूप टाइम लागतोय बनवायला. आणि भूक खूप लागली. भूक खूप जास्त लागली. त्याच्यामुळे आता आम्ही ठरवलंय की आता दालबाटीच बनवायचं. ती लवकर होऊन जाते. आणि छोटे छोटे मम्मीने त्याच्यासाठी बाटी तयार केल्या आहेत तशा छोट्या छोट्या. आता त्याला अप्प्याच्या भांड्यामध्ये लावायचं आणि त्याला थोडा वेळ ठेवून त्याच्यावरनं थोडं तूप टाकायचं. मग त्याचे मस्त गोल अशा बाटी त्याच्या तयार होतात. सो आता तेच करतोय. कारण याला 25 ते 30 मिनिट लागत आहेत बनण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या असतात ना रोडगे. तर ते मोठे असल्यामुळे ना त्याला खूप टाईम लागतो. आणि एवढा टाईम आता नाही आहे. आतापर्यंत भूक खूप बेकार लागली आहे. भूक खूप जोरात भूक लागली आहे त्याच्यामुळे. सो आता मग दालबाटीच करूयात. इकडे आता मम्मीने हे ठेवलंय हप्प्याचं भांड. हे झालेत एका साईडने. आता दुसऱ्या साईडने होत आहे. झाले आता 2च मिनिटात. टमाटर कांदा निंबू. निंबू आहे का. लिंबू रात्रीची होती ना. काल आणले होते ते. हा 4 पोळी होते आणि 3 पोळी होती. सलाद रेडी आहे. यावर थोडस मीठ टाकूयात. ताट घ्या त्याच्या खाली. हो बघ. हो हो. आणि इकडे हे पण रेडी झालेत. वा चलो आता जेवायचं. इथे बाटी आहे सलाद आणि भात. खाली काय मम्मीची भाजी असेल. मम्मीची काय केली मम्मी भाजी तू. मूग वड्यांची भाजी. चलो सगळं रेडी आहे. आता जेवण करायचं. बस ताट वाढून घेऊया. आता ताट वाढून घेऊया. सगळ्यात आधी भाजी. आता तूप. मला तर बाटी पाहिजे.
आपला ताट रेडी आहे गाईस. वांग्याची भाजी, वरण, डाळ, ही बाटी, ही याला रोडगा म्हणावं की नाही काय माहिती, पण रोडगा. त्याच्यानंतर आपले सलाड. फायनली जेवण झालंय. आता आम्ही शेवटी बाटीच खाल्ल्यात, कारण रोडगे जे आहेत ते म्हणजे एवढे काही खास नव्हते झाले. मी तर बाटी खाल्ल्या, बट पप्पांनी रोडगे खाल्ले आणि मम्मीने पण खाल्लेत. बट मला ना थोडंसं तूप वगैरे लावल्यामुळे ती बाटी थोडी जास्त टेस्टी लागत होती ॲज कम्पेअर टू रोडग्यांच्या. सो बस आता जेवण झालं आहे. आता पप्पा झोपलेत आणि मम्मी पण झोपली आहे. ते थोडे आराम करतील आता 4 वाजेपर्यंत आणि मी करते ऑफिसचं काम. बस आता इथे या व्लॉगला आपण एंड करूयात आणि नेक्स्ट व्लॉग नक्की बघाल. मी नक्की टाकेल, काहीतरी न्यू करेल आणि तो टाकेल. सो आता या व्लॉगला आपण एंड करूयात. थँक्यू हा व्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघण्यासाठी. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्लॉग्सचे, माझ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येतील. आणि व्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला, आणि तुम्हाला आणखी काय बघायला आवडेल ते सुद्धा मला सांगा. आणि सो दॅट्स इट. थँक्यू अँड बाय बाय.